दाणे टाकण्यासाठी पुन्हा एकदा जातोय त्यावेळेला या ठिकाणी कुठेतरी आनंद जो व्यक्त होतोय त्यांच्या वतीनं तो आपल्याला बघायला मिळतो आहे। जैन धर्मामध्ये अशी एक मान्यता आहे की पशुपक्ष्यांना विशेषतः कबूतर दाणे खाऊ घातले तर ते पूर्वजांना कुठेतरी शांत करणारं पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासारखं ते मानलं जातं आणि याच मान्यतेमुळे जिथेही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर देरासर आहेत त्या ठिकाणी कबूतरखाने आपल्याला आढळतात। मोठ्या प्रमाणावर नागरिक आहे जे आहे जैन बांधव जे ते या ठिकाणी येऊन या प्राण्यांना पक्ष्यांना खाऊ घालतात आणि हीच कबूतरखाने जे आहे ते बंद करण्याचा निर्णय जो आहे तो शासनानं लावतात। त्यानंतर या परिसरामध्ये कुठेतरी परिस्थिती आपण बिघडलेली किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं बघायला मिळालं, परंतु पोलिसांनी आता संपूर्ण स्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये आणलेली आहे। काही तासांकरता या पक्ष्यांना खाऊ घाला हे तर आधीच मान्य करण्यात आलेलं होतं। शासनाचा निर्णय जो आहे तो उशिरा पोहोचल्यामुळे आंदोलनकर्ते आज या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी ताडपत्री काढून टाकली, परंतु पुन्हा एकदा आता सगळे नागरिक जे आहेत ते आपापल्या घराच्या दिशेने निघायला लागलेले आहेत, कारण या कबुतरांना पुन्हा एकदा खाऊ घालण्याची परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं आपण पाहतोय की हा परिसर पुन्हा एकदा पूर्ववत पोलिसांच्या वतीने करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। बरं प्रणाली, अशाच सोबत रहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना हा संपूर्ण घटनाक्रम सांगूया। मुंबई महापालिकेनं ताडपत्रीच्या शेडनं दादरमधील कबूतरखाना बंद केला आणि या बंद केलेल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून आज जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे। जैन समाजाच्या नागरिकांनी आणि पक्षीप्रेमींनी आज कबूतरखान्याच्या शेडवर हल्लाबोल केलेला आहे। यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली। दादर कबूतरखान्यासमोर जैन मंदिर आहे आणि आज सकाळच्या सुमारास मंदिरातली प्रार्थना झाल्यानंतर अचानक हे नागरिक रस्त्यावर उतरले